भाजपची लोकसभेची उमेदवारांची पहिली यादी जी आहे ते काल रात्री जाहीर करण्यात आली आणि या यादीत महाराष्ट्राचे माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांची देखील नावाची घोषणा झाली। आपल्या सोबत बोलण्यासाठी स्वतः कृपाशंकर सिंग आहेत। सर, सर्वप्रथम आपलं अभिनंदन। तुमच्या नावाची घोषणा झाली आहे, या यादीत काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया म्हणजे पक्षामध्ये काम करत असताना पक्षाने खूप जबाबदारी मतलब देतात आणि दिल्यानंतर एक जबाबदारी ही पण दिलेली आहे। तर मला वाटतं जसं 48 लोकसभा इथे होता त्या लोकसभेच्या प्रबंधन समितीमध्ये मी सहसंयोजक आहेत, विस्तारक योजनाची मी संयोजक आहेत, आम्ही उत्तर भारतीय मोर्चेचे पण प्रभारी आहेत। तसे पक्षाने हे सगळे काम दिले ते करत असताना एक जबाबदारी माझ्याकडे जौनपूरमधून लोकसभाची उमेदवारी दिली। तर जसा इथे बाकी जबाबदारी पार पडत होते तसं ती जबाबदारी पार पाडते। आज आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली आहे। नेमकी भेटीत काय चर्चा झाली? प्रत्येक वेळा भेटायचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत होतो आणि आज जेव्हा मी गेलो साहेबांनी एवढंच सांगितलं की माझ्यासाठी 48 आणि 49 जे आहे जौनपूर आमच्या महाराष्ट्रासाठी आम्ही 48 कडे जसं लक्ष आहे तसं 49 कडे पण लक्ष राहा। सर, आपण पाहिलं तर अनेक विषय असतील, कलम 370 असेल किंवा राम मंदिरचा विषय असेल, आपण जौनपूरच्या जनतेपर्यंत हे विषय कसे घेऊन जाणार? नाही, जेव्हा मी 370 आर्टिकलबद्दल पक्ष सोडले होते, पक्ष प्रवेश केले होते, मी बाबतपूर हवाई अड्ड्यावर उतरल्यानंतर तिथून 35 किलो लांब जौनपूर शहर आहे। 5 घंटा मला लागला लोकांची फूल हार आणि प्रेम स्वीकारता। तर जौनपूरच्या लोकांनी मला आपला परिवारचे एक सदस्य बनवून माझा जे आदर करतात, जे आपणत्व दाखवतात, तर मुझे पुढे विकासाच्या कामामध्ये पुढे अडचण येणार। सर, शेवटचा प्रश्न, निवडणुकांच्या तारीख ज्या त्या अजून जाहीर झाल्या नाहीत, आपण आपला प्रचार कधीपासून सुरू करणार आहात? मी परवा जाणार आहे जौनपूरला, लोकांना भेटून चर्चा करून प्रचारच आहे। लोकांना भेटणं म्हणजे प्रचार आहे। धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। सर, हे ते कृपाशंकर सिंग ज्यांच्याशी आपण बातचीत केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जैन सह मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।